नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या अगोदरच्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला म्युच्युअल फंडबद्दल बऱ्याच काही नवीन गोष्टी सांगत आलेलो आहे आणि या गोष्टी सांगत असताना मी एक गोष्ट नेहमी सांगतो, ती म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट केली तरच वेल्थ क्रिएट होते, नाहीतर वेल्थ क्रिएट होत नाही. आता याच्याशीच रिलेटेड बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की सर, लाँग टर्म म्हणजे किती वर्ष थांबायचं आणि एवढे वर्ष का थांबायचं आणि एवढ्या वर्षानंतरच का कंपाऊंडिंग होते, हे आम्हाला जरा व्यवस्थित समजावून सांगा, असं मला इथे आल्यानंतर सुद्धा लोक सांगतात. तर त्याच्याशीच रिलेटेड आजचा हा व्हिडिओ असणार आहे की म्युच्युअल फंड नक्की काय आहे आणि कशा प्रकारे त्याच्यामध्ये वेल्थ क्रिएट होते, या सगळ्या गोष्टींवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. जेव्हा लोक मला इथे भेटायला येतात त्यावेळेस मी त्यांना त्यांचं नाव, गाव, कुठून आला आहेत, काय काम करता येतात, या सगळ्या गोष्टी डिस्कस झाल्यानंतर ते मला हाच विचारतात, सर आता जरा म्युच्युअल फंडबद्दल सांगा. तर आता म्युच्युअल फंडबद्दल त्यांना जे मी तुम्हाला सांगतो ना, तेच मी तुम्हाला पुन्हा सांगतो आहे. तर म्युच्युअल फंड हे लाँग टर्म प्रोडक्ट आहे. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट लाँग टर्ममध्ये केली तरच तुम्हाला वेल्थ क्रिएट करता येते. अदरवाईज त्याच्यामधनं जेवढे पाहिजे तेवढे रिटर्न्स तुम्हाला मिळणार नाहीत. शॉर्ट टर्मसाठी सुद्धा म्युच्युअल फंड्स आहेत, पण त्यासाठी वेगळे फंड्स अवेलेबल आहेत. तुम्ही शॉर्ट पिरियडसाठी पण इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता हे सांगण्यासाठी तुम्हाला एक सिंपल उदाहरण मी तुम्हाला सांगतो. जेव्हा आपण शेतामध्ये पेरणी करतो, म्हणजे अगोदर आपलं ठरतं की काय पीक घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण नांगर लावतो, पेरणी करतो. पेरणी केल्यानंतर म्हणजे जे काही धान्य, गहू पेरला असेल किंवा बाजरी पेरली असेल, तर दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर लगेच तिथे उगवतं का ते? नाही. त्याच्यासाठी निदान 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवस तुम्हाला वेळ काढावा लागतो. आता हे 7 दिवसानंतर काय क्रिएट होतं, तर थोडेसे अंकुर यायला सुरुवात होते. सेम म्युच्युअल फंडमध्ये आहे. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही जेव्हा SIP सुरू करता किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट करता, सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये तुम्हाला अजिबात त्याच्यामध्ये काही होताना दिसणार नाही किंवा काही हालचालच होणार नाही. याला बरीच कारणं असू शकतात. मार्केट वॉलेटाईल असेल किंवा तुम्ही नुकतीच SIP सुरू केली आहे तर लगेचच काही कंपाऊंडिंग सुरू होणार नाही. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. सुरुवातीचे 1-2 वर्ष तुम्हाला त्यामध्ये थांबावं लागतं. जेव्हा आपण नांगरणी करतो, पेरणी करतो, मगाशी जसे सांगितल्याप्रमाणे थोडंसं अंकुर वरती आलेलं आहे. आता यानंतर आपण त्याला काय करतो, खत पाणी घालतो आणि खत पाणी घातल्यानंतर थोडंसं पीक मोठं व्हायला सुरुवात होतं. आता सेम म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा गरज असेल त्यावेळेस त्याला खत पाणी घालायचं. खत पाणी म्हणजे काय, तर मध्ये मध्ये टॉपअप इन्व्हेस्टमेंट करायची. जर तुमची SIP चालू असेल तर ॲडिशनल एखादी SIP तुम्ही करा, म्हणजे त्याला एक प्रकारे तुम्ही खत पाणी घालताय. जे पीक आता आपलं एवढं मोठं झालेलं आहे त्याच्यावरती आता काही वेगवेगळे रोग येतात. आता ते रोग जाण्यासाठी आपण काय केलं जातं, कीटकनाशकं वापरली जातात आणि रोगाचा प्रादुर्भाव थांबवला जातो. तसंच म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा आहे. म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा एक असे टाईम येतो की जेव्हा तुमची इन्व्हेस्टमेंट थोडीशी वाढलेली तुम्हाला दिसते आणि त्याच वेळेस मार्केटमध्ये करेक्शन येतं, मार्केटमध्ये क्रॅश येतो आणि तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ना, पुन्हा जिथे सुरू झालेली तिथेच येऊन थांबते किंवा त्याच्यापेक्षा खाली जाते. मग अशा वेळेस आपण काय करायचं, तर अशा वेळेस आपण जर आपल्याला शक्य असेल तर लमसम इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये करायची, की म्हणजे ॲव्हरेजिंग करता येते, किंवा आपली असलेली SIP आपण न थांबवता कंटिन्यू ठेवायची, तरच पुढे जाऊन तुम्हाला त्याचा फायदा जाणवेल. आता यानंतर लोकांचा प्रश्न असतो की सर, मध्ये मध्ये पैसे आम्ही काढले तर चालतील का म्युच्युअल फंडमधून? तर त्याच्यासाठी सुद्धा तेच उदाहरण आहे की जर आता तुम्ही गहू पेरलाय आणि मध्येच तुम्ही त्याला कापून टाकला तर चालेल का? नाही चालणार ना, म्हणजे फळच येणार नाहीत त्याला जर तुम्ही मध्ये कापलात तर तसंच आहे म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा. तुम्ही मध्ये मध्ये इन्व्हेस्टमेंट तुमची काढू शकता, पण मग तुम्हाला त्याचा ग्रोथ पाहता नाही येणार, त्याची फळं तुम्हाला चाखता नाही येणार किंवा तशी वेल्थ क्रिएशन जी तुम्हाला करायची आहे तशी करता येणार नाही. जेव्हा ही एखाद्या पिकाला 6-7 महिने किंवा 5 महिन्याचं जर पीक असेल तर 5 महिने कंटिन्यू त्याची तुम्ही देखरेख केली, त्याचं संगोपन केलं, त्याला वेळोवेळी पाणी दिलं, वेळोवेळी खतं टाकलीत, वेळोवेळी सगळ्या गोष्टी केल्यात, तर ते जे पीक आहे ते मोठं होतं आणि त्याच्यातनं आपल्याला चांगले रिटर्न्स मिळतात. सेम म्युच्युअल फंडमध्ये आहे. म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो ना, तर प्रत्येक वेळेस इन्व्हेस्टमेंट टाकली आणि त्याचे लाखो करोडो झाले असं होत अजिबात नाही. म्हणजे लोकांचा हा गैरसमज आहे की म्युच्युअल फंडमध्ये करोडपती, लाखपती या गोष्टी होतात, पण त्यासाठी त्यांचा पेशन्ससुद्धा खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याचे लाख रुपयाचे 90,000 रुपये दिसायला लागले, 95,000 रुपये दिसायला लागले, 80,000 दिसायला लागले आणि त्याच वेळेस जर तुम्ही एक्झिट केली तर याचा अर्थ तुम्ही लॉसमध्ये एक्झिट करताय. म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला टिकणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये मध्येच तुमची इन्व्हेस्टमेंट काढून घेतली तर तुम्हाला जसे पाहिजे तसे रिटर्न्स मिळत नाहीत, वेल्थ क्रिएट होत नाहीत.
की आपण एखाद्या पिकाची जशी काळजी घेतो तशीच आपल्या म्युच्युअल फंडमधल्या इन्व्हेस्टमेंटची जर आपण काळजी घेतली तरच लाँग टर्ममध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये ॲप्रिसिएशन मिळेल. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न असतो की आम्ही कोणत्या फंड्समध्ये पैसे गुंतवावेत. तर हे डायरेक्टली मला कुणाला सांगता येत नाही. त्याला रिझन आहे की प्रत्येकाची रिस्क कॅपॅसिटी वेगळी असते. ते जर दोघे तिघे जण आलेले आहेत, 2 मित्र जर आलेत, एकाचं वय आहे 40 वर्ष, एकाचं वय आहे 30 वर्ष, याच्याकडे जवळपास 20 वर्षाचा पिरियड आहे, याच्याकडे जवळपास 30 वर्षाचा पिरियड आहे इन्व्हेस्टमेंटचा. म्हणजे वयाच्या 60व्या वर्षापर्यंत दोघेही इन्व्हेस्टमेंट करू शकतात. पण एकाकडे 20 वर्ष आहेत, एकाकडे 30 वर्ष आहेत. आता याच्यावरती त्यांचं डिसिजन होणार ना की त्यांना किती रिस्क घ्यायची आहे. जर माझ्याकडे माझा पगार आहे 25,000 रुपये, त्याच्यातले 5,000 रुपये माझा EMI जातो, उरलेले 20,000 रुपये माझ्या घरामध्ये द्यावे लागतात आणि त्याच्यातले 2-3 हजार रुपये जर माझे वाचत असतील तर याचा अर्थ माझ्याकडे रिस्पॉन्सिबिलिटीज खूप आहेत आणि माझ्याकडे सेव्हिंग कमी आहे. आणि तेच जास्त वय असलेल्या व्यक्तीकडे 25,000 रुपये पगार आहेत पण त्याचा कुठलाही EMI जात नाही आणि फक्त 15,000 रुपये घरात द्यावे लागतात, 10,000 रुपये सेव्हिंग होत असेल तर त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पैसे जास्त आहेत. पण याच्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पैसे कमी आहेत पण होरिझन जास्त आहे. तर दोघांची सिच्युएशन वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाचा फंड हा वेगवेगळा असतो, त्याच्या नीडनुसार वेगवेगळा असतो. काही लोक जेव्हा मला भेटायला इथे येतात तेव्हा ते रिटायर्ड असतात. काही लोक रिटायर्ड झाले, त्यांना पेन्शन येते आणि त्या पेन्शनमधले काही पैसे त्यांना इन्व्हेस्ट करायचे त्यांच्या नातवासाठी, मुलांसाठी. आता हे जेव्हा इन्व्हेस्टमेंट करण्याचा त्यांचा विचार असतो ना, तर याच्यामध्ये सुद्धा 2 माइंडसेटची लोकं असतात. काही लोक असं असतात की सर आमचे पैसे कमी व्हायला नकोत, आमचे पैसे तसेच वाढायला हवेत, खूप रिस्क नको आहे आम्हाला. मग अशा लोकांसाठी वेगळा फंड आहे. काही लोकांचं असं आहे की सर मला नातवासाठी पैसे ठेवायचे आहेत ना, मग भरपूर वेळ आहे त्याच्याकडे, तुम्ही रिस्की फंड्समध्ये तुम्ही त्याची इन्व्हेस्टमेंट करा. तर अशा प्रकारची व्यक्ती आहेत. तर प्रत्येकाच्या नीडनुसार प्रत्येकाचा गोल हा वेगवेगळा असतो. तो असा कोणी लगेचच तुम्हाला भेटल्यानंतर लगेचच सांगू शकत नाही की तुम्ही या फंडमध्ये करा, तुम्ही या फंडमध्ये करा. नाही, प्रत्येकाची नीड ओळखणं खूप गरजेचं आहे आणि त्यानुसारच त्याचे फंड सिलेक्शन होतं. याच्यानंतरचा प्रश्न असतो की सर आम्ही 10 वर्षासाठी किंवा 15 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली पण एवढे वर्ष पैसे भरायला नाही जमले तर काय करायचं. तर मुळातच इथेच तुमचा माइंडसेट चुकीचा ठरतो. कारण की ज्या वेळेस हा मनात प्रश्न येतो ना त्यावेळेस तिथेच ठरलेलं असतं की तुमची इन्व्हेस्टमेंट 15 वर्ष 10 वर्ष जाणार नाही. त्याला कारण म्हणजे आपल्याला पहिलंच ठरलं आहे ना की तेवढे वर्ष इन्व्हेस्टमेंट करायचीच नाही. कारण की हा प्रश्न निगेटिव्ह सेंटिमेंट आहे किंवा निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये तयार करतो. तेच जेव्हा तुम्ही एखाद्या बँकेकडनं जेव्हा लोन घेता 20 वर्षासाठी 25 वर्षासाठी लोन घेता त्यावेळेस होम लोन, मी होम लोनशी रिलेटेड बोलतो आहे, त्यावेळेस तुम्ही असं कधी त्यांना विचारता का की सर हे लोन आम्हाला लवकर फेडायचं असेल तर काय करायचं किंवा लवकर फेडता येईल का. 90% लोक हा प्रश्न विचारतच नाही. कारण की त्यांना माहिती आहे आपल्याला तर हे शक्य होणार नाही, आपल्याला 25 वर्ष भरायचे आहेत. मग तो माइंडसेट जर त्याच्यासाठी असेल तर तो माइंडसेट म्युच्युअल फंडसाठी का नाही. की जर तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला 15 वर्ष ठेवायची आहे तर तुम्ही तोच माइंडसेट घेऊन चला की 15 वर्ष भरायचे आहेत. जर तुम्ही सुरुवातीच्याच मीटिंगमध्ये जर ठरवताय की नाही आम्हाला जर शक्य नाही झालं तर काय करायचं, सर जर एमर्जन्सीच आली तर आम्ही पैसे काढू शकतो का. अरे बाबा, तुझे 2,000 रुपयाच्या SIPने 10 महिन्यामध्ये जवळपास 20,000 रुपये जमा होतील. तेवढे पैसे पण तुझ्याकडे एमर्जन्सी फंडमध्ये नसतील तर म्युच्युअल फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचेच कशाला. आपल्याकडे काही ना काही पैसे सेव्हिंग असतीलच ना, की डायरेक्ट काही एमर्जन्सी आली की डायरेक्ट म्युच्युअल फंडमधलेच पैसे काढायचे आणि तेच इन्व्हेस्ट करायचे असं असतं का. तर नाही. तर हा जो माइंडसेट आहे ना तो माइंडसेट बदलायला हवा की जर आपण सुरुवात SIPला करतोय किंवा म्युच्युअल फंडमध्ये कोणतीही लमसम इन्व्हेस्टमेंट करतोय आणि आपलं ठरतंय ना की 20 वर्षासाठी करायचं किंवा 15 वर्षासाठी करायचं तर त्या गोलवरती निदान 5 वर्ष तरी थांबा. बरेच लोक खूप एक्साइटमेंटमध्ये ना SIP सुरू करतात. हार्डली 5 महिने भरतात, 6 महिने भरतात, काही लोक वर्षभरापर्यंत टिकतात. पण त्याच्यानंतर बरेचशी लोक आहेत ना त्यांची SIP कंटिन्यू करू शकत नाही. त्याला रिझनच हे आहे की सुरुवातीलाच ठरलेलं असतं की मला काहीतरी गरज आहे म्हणून मग पैसे घेतले. आता त्यातल्या काही लोकांनी मी पर्सनली फोन करतो की काय झालं, SIP का बंद झाली किंवा का पैसे तुम्ही विड्रॉ केले. तर रिझन्स काय असतात माहिती आहे का, की मुलाचा बड्डे होता, पैशांची कमी होती म्हणून एक 5-6 हजार रुपयाची गरज होती तर 10,000 रुपये जमा झालेले म्हणून मी त्याच्यातले 5,000 काढले. सर काही काळजी करू नका, आपण पुढच्या महिन्यात 1-2 महिन्यात त्यांना लमसम करून ती इन्व्हेस्टमेंट करून पुन्हा आपण ट्रॅकवरती येऊ. अरे पण नाही ना असं होत. का नाही होत, त्याच्यामध्ये नुकसान तुमचं आहे. का, 1 वर्षापूर्वी NAV होता 100 रुपये, आज NAV आहे 112 रुपये 10 महिन्यानंतर. आता 10 महिन्यानंतर तुम्ही जेव्हा ती पैसे विड्रॉ करतात आणि नंतर जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करता ना त्यावेळेस ते तुम्ही 112-113 रुपयाला इन्व्हेस्ट करता.
म्हणजेच काय, तुमचं ॲव्हरेज 112चं झालं. जे तुमचं अगोदर 100चं होतं किंवा 105चं होतं ते आता 112चं झालं. म्हणजे काय, याच्या पुढे गेलं तरच तुम्हाला प्रॉफिट मिळणार आहे. म्हणजे तुम्ही तुमची कंपाऊंडिंगची पॉवर तिथे तोडून टाकली, बंद केली. तर हे नका करू. जेव्हा जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडमधनं ना अशा मध्ये पैसे काढता ना, त्यावेळेस तुम्ही तुमच्या कंपाऊंडिंगला मारून टाकता, बंद करून टाकता. जसं मगाशी मी तुम्हाला उदाहरण दिलं की एखादं झाड वाढतंय, तुम्ही जे झाड लावलं आहे आणि ते आता वाढायला सुरुवात केली आणि मध्ये तुम्ही त्याची छाटणी करत राहिला ना, तर ते 10 वर्ष पण तसंच राहील, वाढणारच नाही. ते वाढणारच नाही. तुम्ही कितीही खत पाणी घाला, ते वाढलं की तुम्ही कापता, ते वाढलं की तुम्ही कापता. मग कशी काय इन्व्हेस्टमेंट पण वाढेल? त्यासाठी लाँग टर्म व्हिजन आणि लाँग टर्म गोल असणं खूप गरजेचं आहे. आणि हेच मी माझ्या क्लायंटला प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा ते भेटायला येतात त्यावेळेस मी सांगत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या हे फक्त तुमच्या नॉलेज वाढवण्यासाठी होतं. यामध्ये माझं कोणतंही रिकमेंडेशन नाही की मी लमसम इन्व्हेस्टमेंट करावी किंवा SIP करावी म्युच्युअल फंडमध्ये. हा फक्त एक एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला व्हिडिओ आहे. माझ्यामध्ये तुम्हाला समजलं असेल की म्युच्युअल फंडमध्ये लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटच का करावी. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.